सर्ववेद विशारदा श्रौतस्मार्तेषु निष्णातो द्वितीय इव भास्करः। तुंगभद्रा नदीच्या तीरावरती आत्मदेव नावाचे एक ब्राह्मण देवता राहत होते। केवळ नावानं ब्राह्मण नाही, सर्व वेद विशारदः, सगळ्या वेदांचं अध्ययन करणारे ब्राह्मण देवता होते। बरं, केवळ विद्वत्ता होती का? शास्त्रकार म्हणतात नाही। भिक्षुको वित्तवान लोके, विद्वत्ताही आहे आणि सांपत्तिक स्थितीही चांगली आहे। या दोन्ही गोष्टी एके ठिकाणी राहत नाही, त्यांच्यावरती ईश्वराची कृपाच हवी। समाजामध्ये काही माणसं विद्वान जास्त आहेत, विद्वत्ता आहेत, 4 वेदांचं अध्ययन करतात, 18 पुराणांचं श्रवण करतात, 18 पुराणांचं ज्ञान त्यांच्याकडे आहे, परंतु परिवारामध्ये आर्थिक दुर्बलता आहे, परिवारामध्ये आर्थिक चणचण आहे। काही लोक समाजामध्ये अशा प्रकारचे असतात की त्यांना 10 पिढ्यांकरता पुरेल इतकं धन आपल्या परिवारामध्ये आहे, पण या शेडजीचा वरचा मजला हा रिकामा असतो। म्हणजे विद्वत्ता आहे तर ज्ञान नाही, ज्ञान आहे तर विद्वत्ता नाही। आत्मदेवांकडे विद्वत्ताही आहे, ज्ञान आहे, संपत्तीही आहे। आणखी महत्वाची गोष्ट पुढे सांगतात, सुंदरी सुकुलोद्भवा, तिची पत्नी ही चांगल्या कुळामध्ये जन्माला आलेली होती आणि ती दिसण्यामध्ये अत्यंत सुंदर होती। सुकुलोद्भवा सुंदरी। प्रपंचामध्ये आणखी काय हवं? पैसा असला संपलं, समाजामध्ये प्रतिष्ठा आहे संपलं, चांगल्या कुळातली पत्नी मिळाली संपलं। बरं, चांगल्या कुळातली असून ती जर समजा सुंदर नसेल तर संपत नाही। कुळ चांगलं हो, दिसायला चांगली नाही। बरं, एखादी दिसायला चांगली असते, ती गोरी गोरी पान असते, दाताचं मंत्रिमंडळ जागेवरती नाही, 2 मंत्री पुढे 2 मंत्री मागे, हे सौंदर्य काही कामाचं नाही। आत्मदेवांकडे संपत्ती आहे, समाजामध्ये प्रतिष्ठा आहे, उत्तम प्रकारची सुकुलोद्भवा पत्नी आहे, हे आत्मदेवांचं वर्णन झालं। आता आत्मदेवांच्या पत्नीचं वर्णन करतात, ही कशी होती। आत्मदेवांच्या पत्नीला, ह्या धुंदुलीला, सकाळपासनं संध्याकाळपर्यंत कुणाशी भांडण झालं नाही। कुणीही इकडे तिकडे पाहू नका। काही महिला असतात, सकाळपासनं संध्याकाळपर्यंत कुणाशी भांडण झालं नाही तर बाईसाहेबांना रात्री झोपच येत नाही, असतात तसे। भांडण जरी केलं नाही, लोक वार्ता रता क्रूरा। या धुंदुलीला अशा प्रकारची एक सवय होती, हिच्या घरात काय चाललं, तिच्या घरात काय चाललं, तिच्या घरात काय चाललं, तिच्या घरात काय चाललं, या सगळ्या बातम्या गोळा करण्याची सवय ह्या धुंदुलीला होती। लोक वार्ता रता क्रूरा प्रायशो बहुजल्पिका। दुसऱ्या स्त्रियांचं धन, दुसऱ्या स्त्रियांचं सौंदर्य बघितल्यानंतर हिच्या मनामध्ये द्वेषाचा भाव हा आपोआप जागा होत होता।
प्रपंच चालू आहे, प्रपंचामध्ये सगळं काही आहे, परंतु आत्मदेवांना कोणत्याही प्रकारची संतती मात्र नव्हती. अहो सगळं आहे, पैसा भरपूर आहे, पैशाचा उपभोग घेणारा कोणीतरी एखादा जीव आपल्या घरामध्ये जन्माला आला पाहिजे. कन्या असो अथवा पुत्र असो, जर अशा प्रकारचा जीवात्मा घरामध्ये जन्माला आला नाही तर आई वडिलांना ते फार वाईट वाटतं. विद्वान माणसाच्या घरामध्ये जर समजा एखादा जीवात्मा जन्माला आला नाही तर त्यांनाही वाईट वाटतं की माझ्याकडे इतकं ज्ञान आहे, माझी परंपरा समाजामध्ये कोण चालवणार, अशा प्रकारचं दुःख त्या माणसाच्या मनामध्ये होत असतं. सांसारिक प्रापंचिक लोकांच्या मनामध्ये जोपर्यंत संतती होत नाही तोपर्यंत माणसं ही दुःखी राहतात. आत्मदेवानं संतती होण्याकरता मेडिकल सायन्स मध्ये ज्या ज्या प्रकारच्या पद्धती उपचार पद्धती होत्या, सगळं काही करून बघितलं, संतती होत नाही. आणि त्यानंतर या ठिकाणी एक शब्द आला, पश्चात धर्मा समारब्धे. त्यानंतर आत्मदेवानं धर्माची कास धरली. रोज 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 आत्मदेव महाराज थोडं थोडं दान धर्म करू लागले. गो भू हिरण्यवासांसी दीनेभ्यो यच्छत सदा. काही संतांना दानामध्ये भूमी दिली, काही संतांना दानामध्ये अन्न दिलं, काही संतांना दानामध्ये वस्त्र दिले, काही संतांना दानामध्ये चांदी दिली. गो भू हिरण्यवास. हिरण्य शब्दाचा अर्थ सोनं, हिरण्य शब्दाचा अर्थ संपत्ती. हे सगळं काही केलं. न पुत्रो ना पिवा पुत्री ततश्चिंता पुरुषोधरम. मुलगा झाला नाही, संतती झाली नाही. अंततोगत्व आत्मदेवानं एके दिवशी सकाळी अशा प्रकारचा विचार केला, आता जगण्यामध्ये काही अर्थ नाही. आणि म्हणून आत्मदेव महाराज सकाळच्या वेळेस आत्महत्या करण्याकरता घराच्या बाहेर पडतात. जीवनामध्ये कितीही मोठं दुःख असू द्या, जीवनामध्ये कितीही मोठी बदनामी आपल्या जीवनामध्ये आयुष्यामध्ये होऊ द्या, जीवनामध्ये आपल्याला कधी सक्सेस होता आलं नाही तरी सुद्धा चिंता करू नका. जीवनामध्ये प्रपंचामध्ये सुखाची प्राप्ती होत नाही अशा प्रकारचा विचार करून माणसानं स्वतःच्या जीवनामध्ये आत्महत्या करण्याचा प्रयत्न त्यानं शेवटच्या क्षणापर्यंत कधीच करू नये. थोडंफार दुःख आलं जीवनामध्ये, चार गोष्टी चांगल्या आहेत, एखादी वस्तू आपल्या घरामध्ये नाही, सामाजिक प्रतिष्ठा आपल्याकडे आहे, आपल्याला संतती नाही, सर्वतोपरी सुखी जीवात्मा तुम्हाला जीवनामध्ये हा कधी सापडणार नाही. असा एकही मनुष्य भेटणार नाही का नाही महाराज माझ्या घरामध्ये सगळ्या प्रकारचं सुख आहे, अशा प्रकार नॉट अ सिंगल वन, असा कोणीच भेटणार नाही. कारण हा जगाचा नियम अशा प्रकारचा आहे, जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारे मना तूची शोधोनी पाहे. सर्वतोपरी सुखी, माझा प्रपंच चांगला, माझी पत्नी चांगली, माझी भावंड चांगली, माझा जावई चांगला, सगळे चांगले असं घडू शकत नाही. आणि प्रपंचामध्ये कुठेतरी न्यूनता असते, प्रपंचामध्ये कुठेतरी काहीतरी कमी हे असतं. प्रत्येक माणसाच्या जीवनामध्ये दुःख आहे. कोणतं दुःख आपल्याला ऍक्सेप्ट करायचं आहे हे आपल्याला ठरवायचं आहे. मी कधी कधी लोकांना सांगत असतो की आपल्या मनातल्या सगळ्या इच्छा, आपल्या मनातल्या सगळ्या मनोकामना ह्या जेव्हा पूर्ण होऊ लागतात तेव्हा माणसानं थोडं सावध झालं पाहिजे. आता काहीतरी दुर्घटना तुझ्या जीवनामध्ये आता घडणार आहे.
हे माझ्या मनासारखं झालं, हे माझ्या मनासारखं झालं, ते माझ्या मनासारखं झालं, असं जेव्हा आपल्याला वाटू लागतं ना, तेव्हा थोडं सावध व्हायला पाहिजे. आता काहीतरी दुर्घटना माझ्या प्रपंचात. दॅट इज द इनडायरेक्ट सजेशन. अप्रत्यक्षरित्या त्या जीवात्म्याला ईश्वर अशा प्रकारचा संकेत देतो की आतापर्यंतच्या सगळ्या घटना तुझ्या मनासारख्या घडल्या, आता तुझ्या मनाच्या विरुद्ध काहीतरी घडणार आहे, त्याच्याकरता तू तयार. कोणत्याही प्रकारची परिस्थिती आपल्या जीवनामध्ये येऊ द्या, परिवारामध्ये दारिद्र्य येऊ द्या, मला तर आश्चर्य अशा प्रकारचं वाटतं. आजकालची मुलं सहनशक्ती नाही, शारीरिक सहनशक्ती नाही, मानसिक दुर्बलता. 10वी मध्ये आपल्याला 95% मिळायला पाहिजे, आपल्याला 90% मिळाले तर मुलं आत्महत्या करणार. अरे बाबा रे, ते 6 इंची सर्टिफिकेट मिळवण्याकरता भगवंतानं तुला या पृथ्वीवरती पाठवलेलं नाही. तुला भगवंतानं यू आर सिलेक्टेड, तुला भगवंतानं पसंत करून या पृथ्वी तलावरती पाठवलं, ते 6 इंची सर्टिफिकेट मिळवण्याकरता पाठवलं नाही. त्यामुळे मुलांनी हा फेल झाला, 4% कमी मिळाले, आई वडिलांना सुद्धा त्याला सांगावं की चालू द्या, काही हरकत नाही. बरं, असं आहे का की तो शिकला म्हणून त्याला जादा संपत्ती कमवता येणार, असं आहे का? तसंही नाही. माझ्या फार जवळचे एक व्यक्ती, एक मित्र आहे, आर्थिक स्थिती फार चांगली, एकुलता एक मुलगा. ते कधी कथेमध्ये यायचे, ते सांगायचे, स्वामीजी सगळं काही आहे, हा शाळेत जात नाही, हा शाळेतच जात नाही, 3री 4थी मध्ये हा शाळेत जात नाही, हा शाळेत जात नाही, ह्याचं कसं होणार, ह्याचं कसं होणार. म्हणतं देव पाहिन, तुमच्याकडे सगळं आहे ना, देव पाहिन म्हटलं. हा मुलगा जेव्हा मोठा झाला, जी संपत्ती कमवण्याकरता वडिलांना 50 वर्ष काबाड कष्ट करावी लागली, त्याच्यापेक्षा दुप्पट तिप्पट संपत्ती हा मुलगा जेव्हा 17-18 वर्षाचा झाला, अवघ्या 5 वर्षामध्ये जितकी वडिलांनी संपत्ती कमवण्याकरता 50 वर्षे घालवले, ती संपत्ती त्यानं 5 वर्षामध्ये उभं केलं. 3री मध्ये तो नापास होता. हे भाग्य असतं, हो भाग्य असतं. त्यामुळे मी शिक्षण घेणाऱ्या लोकांना, शिक्षण घेणाऱ्या मुलांना, मुलींना हे नेहमी सांगत असतो, आपल्याला 12वी मध्ये आपण नापास झालो, आपलं आयुष्य बर्बाद नका करू, आत्महत्या नका करू. परिवारामध्ये दरिद्रता आली, मग ही दरिद्रता आली, आपल्याला सहन होत नाही म्हणून एखाद्या पतीनं किंवा एखाद्या कर्त्या पुरुषानं घरामध्ये जर समजा आत्महत्या केली तर समस्या संपतात का? समस्या संपत नाही, समस्या ह्या वाढत जातात. प्रत्येकाचं भाग्य हे कधी न कधी ते बदलत राहतं. ह्या जगाचा नियम अशा प्रकारचा आहे की श्रीमंत माणसं कायमस्वरूपी श्रीमंत राहू शकत नाही आणि दरिद्री माणसं कायमस्वरूपी दरिद्री राहू शकत नाही. चक्र नेमिक्रमेनं, रथाचं चाक ज्याप्रमाणे वर खाली होत असतं, त्याप्रमाणे श्रीमंती येते, श्रीमंती जाते, दरिद्रता येते, दरिद्रता ही जाते. कोणीतरी अपमान केला, राजकारणामध्ये कुठेतरी पडलो, आत्महत्या करतो. बरं, सामान्य लोक नाही हो. गोल्ड मेडलिस्ट डॉक्टरांना मी बघितलं, आत्महत्या. घरामध्ये पती पत्नीचं पटत नाही, आत्महत्या. डिपार्टमेंट मध्ये काम करणाऱ्या, चांगल्या अधिकारावरती असलेले, सत्ता आहे, पॉवर आहे, सगळं आहे, तरी माणसं आत्महत्या करतात. अध्यात्माची गरज जीवनामध्ये का आहे हे मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करीत आहे. जेव्हा जेव्हा आत्महत्या करण्याचा विचार येतो, तेव्हा तेव्हा गीतेचं पुस्तक उघडा, गीता वाचण्याचा प्रयत्न करा, भगीरथाचं चरित्र ऐका. आपल्याला जगण्याची हिंमत ही आपोआप तुमच्या जीवनामध्ये ती तयार होईल. अरे ज्या ईश्वरानं इतकं चांगलं शरीर आपल्याला चांगल्या कामाकरता दिलं, अशा प्रकारच्या शरीराचा नाश करण्याचा
ह्याला संपवण्याचा आपल्याला कोणता नैतिक अधिकार आहे? हे का घडतं? ह्याचं एकच कारण, आपण मुलांना चांगलं शिक्षण, आपण मुलांना चांगले संस्कार देत नाही. वडिलांनी सांगावं की माझ्या जीवनामध्ये दरिद्रता होती, इतका पैसा आला गेला, पण मी खचलो नाही. शास्त्रकार म्हणतात, कृपा करून त्या 10वीच्या एका सामान्य सर्टिफिकेट करता त्याची किंमत तशी किती आहे हो? आणि आईवडिलांनी कृपा करून हात जोडून आईवडिलांना माझी व्यासपीठावरून विनंती आहे, आपल्या मुलांच्या बुद्धीमध्ये जर समजा शिकण्याची कुवत असेल, इफ ही इज पॉसिबल, ही इज एबल टू लर्न, त्याच्याकडे बुद्धिमत्ता असेल, त्याला शिक्षण घेता येत असेल, त्याच्या बुद्धीला ते शिक्षण पचत असेल, तर त्याला जास्त शिकवण्याचा प्रयत्न करा, तर त्याच्याकडनं जास्त शिक्षणाची अपेक्षा करा. नाही तर त्याला कृपा करून प्रेशर त्याच्यावरती आणू नका. त्याला आपल्या जीवनामध्ये त्याच्या मनासारखं त्याला जगू द्या. त्याच्याकडे गुणवत्ता आहे, त्याच्याकडे बुद्धिमत्ता आहे, तर माणसानं अपेक्षा ठेवावी परिवारातल्या लोकांनी, त्याच्याकडे बुद्धिमत्ताच नाही आणि जर समजा तुम्ही त्यांच्याकडनं 98% अपेक्षा करीत असाल, अशा प्रकारचा मुलगा किंवा अशा प्रकारची मुलगी ही आपल्या मनामध्ये ती डिप्रेशनमध्ये ती जाते. मी माझ्या आईवडिलांची इच्छा पूर्ण करू शकत नाही, मी जगण्याकरता लायक नाही, ह्या स्थितीवरती मुलं येतात. त्यामुळे आपल्या घरामध्ये नेहमी एक वाक्य कायमस्वरूपी लिहून ठेवा, हेही दिवस जातील. उन्मत्त असेल, या वाक्याकडे बघितल्यानंतर त्याच्याही लक्षात येणार, मी उन्मत्तपणानं समाजामध्ये जगलो तर हेही दिवस माझे जातील. घरामध्ये दारिद्र्य आहे, घरामध्ये जर समजा एक दुसऱ्याबद्दल भावांचा आपसामध्ये पटत नसेल आणि अशा प्रकारचं वैमनस्य घरामध्ये असेल, तर ते वाक्य वाचा, हेही दिवस जातील. ट्राय टू अंडरस्टँड, थोडं समजून घ्या, ह्याला जगणं म्हणतात.